नमस्कार, मी जितेंद्र अशोक खडसे। सर्वप्रथम सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। सर्वांनी माझ्या या उपक्रममधील पाठ 1 व 2 प्रती दिलेला प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप स्फूर्ती देणार व उत्साह वाढवणारा आहे। असाच प्रतिसाद देऊन आपणास ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या उपयोगात घेऊन इतरांपर्यंत पोहोचवावी। काही अडचण वा चुकीचे वाटल्यास मला नक्की कळवावे। आता आपल्यासाठी घेऊन येत आहे पाठ 3, यामध्ये 33 व 11 केव्ही व पीटी बद्दल माहिती घेऊया। चला तर मग। 1. सीटी करंट ट्रान्सफॉर्मर। 33 व 11 केव्ही करंट ट्रान्सफॉर्मर सीटी ही विद्युत प्रणालीतील एक महत्त्वाचं उपकरण आहे। याचा मुख्य उपयोग विद्युत प्रवाह मोजणे आणि सुरक्षेसाठी किंवा नियंत्रणासाठी केला जातो। खाली 33 व 11 केव्ही संदर्भातील सर्व माहिती दिली आहे। 1. सीटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर। सीटी हा एक प्रकारे प्रवाह ट्रान्सफॉर्मरचा आहे। उच्चदाब विजेचा करंट मोठा प्रवाह कमी प्रमाणात लो व्हॅल्यू करंट रूपांतरित करणे हा याचा मुख्य हेतू आहे, ज्यामुळे तो सुरक्षा रिले आणि मापन उपकरणांना दिला जातो। 2. सीटीचे प्रकार। 1. मापन मीटरिंग। सीटी ऊर्जा वापर मोजण्यासाठी वापरले जाते। 2. संरक्षण प्रोटेक्शन। सीटी फॉल्ट स्थितीत रिलेना सक्रिय करण्यासाठी वापरले जाते। 3. सीटीचा उपयोग। 1. प्रवाह अँप मोजण्यासाठी वीज पुरवठ्यादरम्यान विजेचा प्रवाह करंट मोजण्यासाठी अँप मार पीएफ। 2. सुरक्षा उपकरणांसाठी वीज प्रवाहात असलेल्या अनियमितता किंवा फॉल्ट्स ओळखण्यासाठी रिलेना प्रवाह पुरवण्यासाठी। डिफरेन्शियल एटसेट्रा रिले। 3. मीटरिंगसाठी वीज बिलिंगसाठी मोजमाप उपकरणांना अचूक प्रवाह पुरवण्यासाठी। एनर्जी मीटर। 4. 33/11 केव्ही सीटीचे तांत्रिक तपशील। 1. रेटेड व्होल्टेज 33 केव्ही किंवा 11 केव्ही। 2. रेटेड करंट उदा 400 200 100 5 ते 5 फीडर्स 600 305 11 केव्ही इनकमर्स 400 200 100 1 ते 1 33 केव्ही इनकमर्स 300 150 5 कॅप बँक 10 5 एनडीआर प्राथमिक सेकंडरी प्रवाह। 3. क्लास अचूकता मापनासाठी मीटरिंग उदा 0.2 0.5 किंवा संरक्षणासाठी प्रोटेक्शन उदा 5P10 10P10। 4. थर्मल करंट क्षमता उदा 25 का 3 सेकंद। 5. सीटी खराब झाल्यास होणारे परिणाम। 1. मीटरिंग अचूकता बिघडते। 2. सुरक्षा रिले कार्य करत नाही, ज्यामुळे सबस्टेशनला नुकसान होऊ शकते। 6. सीटी बसवताना आणि देखभालीदरम्यान काळजी। 1. इन्सुलेशन तपासणी। सीटीची इन्सुलेशन रेसिस्टन्स IR चांगली स्थितीत आहे का याची खात्री करणे। 2. सेकंडरी टर्मिनल ग्राउंडिंग चुकीचे ग्राउंडिंग होऊ नये याची काळजी घेणे। 3. लोड चाचणी सीटीवर योग्य लोड टाकून अचूकता तपासणे। 4. दोष ओळखणे सीटीमध्ये व्हायब्रेशन आवाज किंवा गरम होणे आढळल्यास त्वरित दुरुस्ती करणे। 7. 33/11 केव्ही सीटीच्या चाचण्या टेस्टिंग। 1. IR चाचणी मेकगरने इन्सुलेशन तपासणे। 2. टर्न्स रेशियो चाचणी प्राथमिक व सेकंडरी वाइंडिंगचे गुणोत्तर तपासणे। 3. पोलॅरिटी चाचणी वायर्स योग्यरित्या जोडल्या आहेत का हे तपासणे। 4. बर्डन चाचणी सेकंडरी सर्किटवरील भार बर्डन योग्य आहे का तपासणे। 8. सीटी सुरक्षिततेसाठी। 1. सेकंडरी टर्मिनल कधीही ओपन ठेवू नये, यामुळे जास्त व्होल्टेज निर्माण होऊन नुकसान होऊ शकते। 2. सेकंडरी वाइंडिंगचे ग्राउंडिंग सुनिश्चित करा। 33 कोर सीटी बद्दल माहिती आणि स्टार कनेक्शनचे फायदे। नामफलकावरील नेमप्लेट मुख्य माहिती। 1. पोलॅरिटी कनेक्शन आणि सामान्यतः लाईन बाजूला जोडले जाते आणि बस बाजूला। हे सर्व सीटीमध्ये एकसारखे ठेवले जाते। 2. सेकंडरी टर्मिनलची नोटेशन। प्रिफिक्स उपसर्ग कोर नंबर दर्शवतो आणि सफिक्स प्रत्यय टर्मिनल नंबर दर्शवतो। उदा कोर 1 टर्मिनल 1 कोर 1 टर्मिनल 2। 3. रेशो निवड रेशियो सिलेक्शन। फुल वाइंडिंग 1S1 आणि 1S3 पूर्ण रेशो उदा 401। हाफ वाइंडिंग 1S1 आणि 1S2 अर्धा रेशो उदा 201। 4. कोरचा वापर वर्गानुसार क्लास कोर 1 आणि 2 ही PS 5P10 क्लास कोर संरक्षण रिलेसाठी। प्रोटेक्शन रिले जसे डिफरेन्शियल कोर 3 ही 0.2S क्लास कोर मीटरिंगसाठी। सीटी सेकंडरी स्टार कनेक्शनचे फायदे। 1. सुरक्षेसाठी सीटी अर्थिंग स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल पॉइंट ग्राउंड करणे सोपे होते, जे सुरक्षा वाढवते। डेल्टा कनेक्शनमध्ये हे शक्य नसते। 2. मीटरिंग सोपे होते।
ओ स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट फेज करंट, त्यामुळे मीटरिंग थेट व अचूक होते आणि कोणतेही रूपांतरण करावे लागत नाही. ओ डेल्टा कनेक्शनमध्ये फेज करंट 3 लाईन करंट, ज्यामुळे जास्त गणना करावी लागते आणि प्रक्रिया गुंतागुंतीची होते. 3 संरक्षण सेटिंग्स सोप्या होतात. ओ रिलेची सेटिंग्स नेहमी लाईन करंटवर आधारित असतात. स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट थेट रिले सेटिंग्सशी जुळतो, त्यामुळे कॉन्फिगरेशन सोपे होते आणि चुका कमी होतात. न्यूट्रल ग्राउंडिंग. स्टार कनेक्शनमुळे ग्राउंडमार्गे फॉल्ट करंट व्यवस्थित वाहतो, ज्यामुळे फॉल्ट शोधणे व सुरक्षा सुधारली जाते. रिले मीटर उपकरणांचे कमी आकार. स्टार कनेक्शनमुळे उपकरणांना फेज करंट ऐवजी कमी करंट आवश्यक असतो, ज्यामुळे उपकरणांचे आकार व खर्च कमी होतो. 33 व 11 केव्ही पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ची सर्व माहिती. 1. पीटी म्हणजे पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे एक विशेष प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहे, जे उच्च दाब, हाय व्होल्टेज, प्रमाण कमी दाबात, लो व्होल्टेज रूपांतरित करते. याचा उपयोग मीटरिंग आणि संरक्षणात्मक प्रोटेक्शन यंत्रणेत होतो. पीटीमुळे उच्च दाबाच्या लाईनवरून सुरक्षा सुनिश्चित करता येते, कारण ते नियंत्रण पॅनेलला सुरक्षित आणि कमी दाबाचा पुरवठा देते. 2. 33 व 11 केव्ही पीटीचे कार्य. 33 केव्ही किंवा 11 केव्ही लाईनचा व्होल्टेज कमी करून 110 व्होल्ट 63.5 व्होल्ट फेज ते न्यूट्रल किंवा 110 व्होल्ट फेज ते फेज इतका कमी करते. कमी दाबाचा वापर ऊर्जा मोजणी, एनर्जी मीटरिंग, व्होल्टेज मॉनिटरिंग आणि संरक्षणात्मक रिले प्रोटेक्शन रिलेस चालवण्यासाठी केला जातो. 3. 33 व 11 केव्ही पीटीचे प्रकार. 1. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पीटी. ओ ट्रान्सफॉर्मर प्रकारचा असतो. ओ अचूकता जास्त असते. ओ मोठ्या क्षमतेसाठी वापरतात. 2. कॅपॅसिटिव्ह पीटी. ओ कॅपॅसिटरचा उपयोग करून व्होल्टेज कमी करते. ओ लांब अंतराच्या लाईनसाठी आणि ट्रान्समिशनसाठी उपयुक्त. 4. 33 व 11 केव्ही पीटीची तपासणी व देखभाल. 1. इन्सुलेशन रेसिस्टन्स IR टेस्ट इन्सुलेशनची स्थिती तपासते. 2. रेशिओ टेस्ट व्होल्टेज रेशिओ बरोबर आहे का ते पाहणे. 3. फिजिकल इन्स्पेक्शन कोणतेही तडे, गळती किंवा इतर नुकसान आहे का ते तपासणे. 4. ऑइल टेस्ट जर ऑइल टाईप पीटी असेल ऑइलच्या गुणवत्तेची तपासणी. 5. कनेक्शन तपासणी प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शन व्यवस्थित असल्याची खात्री करणे. 5. 33 व 11 केव्ही पीटीचा वापर. 1. ऊर्जा मोजणी एनर्जी मीटरिंग सबस्टेशनमधील ऊर्जा वापर अचूकपणे मोजण्यासाठी. 2. प्रोटेक्शन रिले ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज आणि फॉल्ट डिटेक्शनसाठी. 3. व्होल्टेज मॉनिटरिंग सबस्टेशनमधील व्होल्टेज स्थिरतेसाठी. 6. सावधगिरी. 1. पीटी हाताळताना नेहमी पीपीई सुरक्षा साधने वापरा. 2. लाईव्ह लाईनशी काम करताना आधी पूर्ण सिस्टीम डिएनर्जाइज करा. 3. योग्य रेटिंगचे पीटी निवडा जेणेकरून ओव्हरलोड किंवा अंडरलोड होणार नाही. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये समाविष्ट घटक. 1. पीटी वाइंडिंग्स. प्राथमिक वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग. ओ फेज आणि न्यूट्रल यामध्ये जोडले जाते. ओ न्यूट्रलला घट्ट अर्थिंग केलेले असते. एन. सेकंडरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. ओ किमान 2 सेकंडरी वाइंडिंग्स असतात, एक एन व 2 एन. ओ सेकंडरी वाइंडिंगचा न्यूट्रल पॉइंटला अर्थिंग जोडायचा असतो. 2. पीटी नामफलक तपशील नेमप्लेट स्पेसिफिकेशन्स. 1. रेटेड प्रायमरी व्होल्टेज. ओ 3311. 2. रेटेड सेकंडरी व्होल्टेज. ओ सामान्यतः 1103 असे असते. 3. रेटेड बर्डन. ओ जास्तीत जास्त व भार, ज्यामध्ये पीटी मर्यादांमध्ये कार्य करते. 4. इन्सुलेशन लेवल. ओ पीटीने सहन करू शकणारे पॉवर फ्रिक्वेन्सी आणि इम्पल्स व्होल्टेज. 5. रेटेड व्होल्टेज फॅक्टर. 1.2.1.5 फॉर 30 ACC मल्टीप्लाइंग फॅक्टर, जो रेटेड प्रायमरी व्होल्टेजवर आधारित असतो. हा गुणक त्या ट्रान्सफॉर्मरच्या जास्तीत जास्त व्होल्टेजचे निर्धारण करण्यासाठी वापरला जातो, ज्यावर ठराविक कालावधीसाठी थर्मल आवश्यकता आणि अचूकता आवश्यकता पूर्ण होणे आवश्यक असते. 6. ॲक्युरेसी क्लास. ओ मीटरिंग क्लास मोजणीसाठी अचूकता वर्ग 0.1, 0.2, 0.5. ओ प्रोटेक्शन क्लास संरक्षणासाठी अचूकता वर्ग 3P आणि 6P. ओ उदा. 3P 3 व्होल्टेज त्रुटी फेज विस्थापन. 3. पीटी सेकंडरी वाइंडिंग कनेक्शन पद्धती. 3. सिंगल पोल पीटीचे प्राथमिक वाइंडिंग स्टार कनेक्शनमध्ये असते. सेकंडरी वाइंडिंग स्टार, मीटर रिले आणि ब्रोकन डेल्टा, अर्थ फॉल्ट रिले कनेक्शनमध्ये असते. मोजणी, एनर्जी मीटर, व्होल्टेज मीटर आणि संरक्षण रिले उदा. डिस्टन्स रिले, डायरेक्शनल ओव्हरकरंट रिले साठी वापरले जाते.
या भागात आपण 33 व 11 KVCT व PT याबद्दल माहिती घेतली आहे, तरी यामध्ये काहीही सांगायचे राहिल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवावे. तसेच काहीही चुकीचे वाटल्यास व आणखी काही सुधारणेबाबत सांगायचे असल्यास सुद्धा मला कळवावे. पुढील भागात पार्ट 4 मध्ये महावितरण उपकेंद्रात प्रोटेक्शनसाठी वापरत असलेले सर्व रिलेबद्दल तसेच त्यांची सेटिंग बद्दल माहिती घेऊया. त्यासोबतच आपल्या उपकेंद्रातील यंत्रणेला येणाऱ्या वारंवार समस्या, दोष व त्यांचे निराकरण उपाययोजना याबद्दल माहिती घेऊया. कळावे. आपला श्री जितेंद्र अशोक खडसे.